अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सहज जाते मांडुनी दळता, जेने प्रवर्तविले निज सच्चरिता, काय अलौकिक तयाची कुशलता, भक्त सत्पंथा लाविले. मोक्ष जो का परमपुरुषार्थ, त्याहूनही गुरुचरण समर्थ, सेविता ऐसिया गुरुचरणीचे तीर्थ, मोक्ष नकळत घररी घे. होईल गुरु करुणा कर, तरीच सुखाचा हा संसार, घडोनी येईन घडणार, लाविल परपार क्षणार्धे. जरी झाली इतुकी पोथी, कथा कथिलीसे अतिसंकलिती, साईची ती अगाध कीर्ती, तिम्या किती वर्णावी. जिचेनी दर्शने नित्य तृप्ती, जिचेनी सहवासे आनंद भुक्ती, जिचेनी भवभय विनिर्मुक्ती, ती साई मूर्ती हरपली. जिचेनी परमार्थ मार्ग प्रवृत्ती, जिचेनी माया मोह निवृत्ती, जिचेनी आत्यंतिक क्षेम प्राप्ती, ती साई मूर्ती हरवली. जिचेनी नसे भवभय भीती, जिचेनी जागृत न्यायनीती, जिचेनी संकटी मनास धृती, ती साई मूर्ती हरपली. ध्यानी स्थापून या निजमूर्ती, साई जाई निजधामाप्रती, निजावतारा करी समाप्ती, हे योगस्थिती अतर्क्य. पूर्ण होता अवतारकृती, हरपली ती पार्थिवाकृती, तरी हा ग्रंथ ही वाङ्मय मूर्ती, देईल स्मृती पदोपदी. शिवाय ह्याची कथा परिसता, मना लाभेजी एकाग्रता, तज्जन्य शांतीची अपूर्वता, केवी अवर्णीयता वर्णावी. आपण श्रोते सर्व सुज्ञ, मी तो तुम्हा पुढे अल्पज्ञ, तथापि हा साईचा वाग्यज्ञ, आदरा कृतज्ञ बुद्धीने. कल्याणप्रद हा वाग्यज्ञ, पुढे करुनी मजसम अज्ञ, पूर्ण करी निज कार्यज्ञ. श्रोते सर्वज्ञ जाणती, करुणिया एकाग्र मन, अभिवंदुनी साई चरण, महामंगल परम पावन, करिजो श्रवण या कथा. जो भक्त भक्ती समन्वित, निजस्वार्थ साधावया उद्यत, होऊन या एकाग्र चित्त, कथामृत हे सेविल. साई पुरविल तयाचे अर्थ, पुरविल स्वार्थ आणि परमार्थ, सेवा कधीही जाईन व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील. 44 अध्याय पोथी, साई निर्यानं परिसले अंती, तरीही या पोथीची प्रगती, ही काय चमत्कृती कळेना. गताध्यायी साई निर्यानं यथानुक्रम झाले पूर्ण, तरी या साई लिलेची कातीनं, विसंबेना क्षणभरी. पाहू जाता नवल नाही, निर्यानं केवळ देहास पायी, जन्म मरणा तिथं हा साई, अव्यक्ती राही पूर्ववत. देह गेला आकार गेला, अव्यक्ती जैसा तैसाची ठेला, देह निर्याना मागुनी लीला, आहे ती सगळ्याला अवगत. वर्णू जाता त्याही अपार, परिण व्हावा ग्रंथ विस्तार, म्हणून त्यातील घेऊ सार, करू की सादर श्रोतया. धन्य आमुची भाग्यस्थिती, की जे काली साई अवतरती, तेच काली आम्हा हे सत्संगती, सहजा वृत्ती लाधली. ऐसे असताही चित्तवृत्ती, जरी न पवे संसार निवृत्ती, जरी न जडे भगवंती प्रीती, याहुने दुर्गती ती काय. सर्वेंद्री साईची भक्ती, तीच की खरी भजन स्थिती, ना तरी डोळा पाहता मूर्ती, खिळी दाती वाचीच्या, कान ऐकता साई कीर्तन, रसना मधुर आम्ररसी निमग्न, करिता साई पादस्पर्शन, मृदुली वर्जन खपेना. साई पासून शनही विभक्त, तो काय होईल साई भक्त, तो काय मनाव चरणासक्त, संसारी विरक्त होणेने. एका पती वाचुनी कोणी, येता तिची या मार्गावरुनी, श्वसूर धीर भाऊ जाणुनी, होई वंदनी सादर. पतिव्रतेचे निश्चल अंतर, कदा न सांडी आपुले घर, निजपतीचाच प्रेमा अपार, आजन्म आधार तो एक. पतिव्रता साध्वी सती, अन्या भावनिया निजपती, तयाचे दर्शन घ्यावया प्रती, कधीही चित्ती आनी ना. तीस आपुला पती तो पती, इतर केव्हाही तयान तुलती, तया ठाईच अनन्य प्रीती, शिष्यही ते रीती गुरुपायी. पतिव्रतेच्या पतिप्रेमा, गुरुप्रेमास देती उपमा, परी गुरुप्रेमास नाही सीमा, जाणे तो महिमा सशिष्य. मगना जयाचेनी संसार सहाय्यता, ती काय सहाय्या येतील परमार्था, असो व्याही जावई वा वनिता, भरवसा कोणाचा धरिता नाही. माता पिता करीतील ममता, सत्तेचा पुत्र लक्षील वित्ता, कुंकवा लागी रडेल कांता, कोणी न परमार्था सहकारी, तरी आता राहिले कोण, जयाचेनी परमार्था पादन, करू जाता विचारे निदान, आपुला आपण अंती उरे. करोनी नित्यानित्य विवेक, त्यागुनी फळभोग ऐहिका मुष्किक, साधोनिया शमदमदी षटक,
मोक्षेक साधक तो धन्य. तेने सोडून दुजयाची आस, ठेवावा बळकट आत्मविश्वास. मारावी आपण आपुली कास, साधेल तयासची परमार्थ. ब्रह्म नित्य जग अनित्य, गुरुरेक ब्रह्म सत्य. अनित्य त्यागे गुरु एक चिंत्य, भावना सात्यत्व साधन हे. अनित्य त्यागे वैराग्य जनन, सद्गुरु ब्रह्म चैतन्य घन. उपजे भूती भगवंतपन, अभेद भजन या नाव. भये अथवा प्रेमे जान, जया जयाचे नित्य ध्यान. ध्याता होई ध्येयची आपण, कंस रावण कीटकी. चिंतनी व्हावे अनन्यपण, ध्यानासारिके नाही साधन. करिजो अभ्यास आपुला आपण, तया निजोद्धरण रोकडे. तेथे कैचे जन्म मरण, जीवभावासी पूर्ण विस्मरण. प्रपंचाचे मावळे भान, आत्मानुसंधान सुकल आहे. मनोनी निज गुरु नामावर्तन, तेनेनी परमानंद जनन. भूती भगवंताचे दर्शन, नामाचे महिमान काय दुजे. ऐसी जयाच्या नामाची महती, तया माझी सद्भावे प्रणती. काया वाचा मने मी त्या प्रती, अनन्य गती ये शरणा. ए अर्थीची द्योतक कथा, कथितो श्रोतिया करिता आता. तरी ती ऐकीचे निज हितार्था, एकाग्र चित्ता करुनिया. कैलासवासी काका दीक्षित, साई समर्थ आज्ञांकित. नित्य नेमे वाचित भागवत, आहे की अवगत समजता. एके दिवशी दीक्षितांनी काका महाजनी यांचे सदनी, चौपाटीवर भोजन सारुनी. पोथी नेमाने वाचिली, एकादशाचा अद्वितीय. ऐसा तो सरस आणि द्वितीय, परिसता अनुक्रमे अध्याय. श्रोत्यांचे धाय अंतरंग, माधवराव बाबांचे भक्त. काका महाजनी तया समवेत, बैसल ऐकावया भागवत. एकाग्र चित्त करुनिया, कथाही भाग्ये फारची गोड. जेने पुरेल श्रोत्यांचे कोड, जडेल भगवत भक्तीची आवड. ऐसीच ती चोखड निघाली, ऋषभकुळीचे नवदीपक. कवी हरी अंतरिक्षादिक, निघाले यांचीच गोड कथानक. आनंदजनक बोधप्रद, नऊ हे भगवत स्वरूप. पोटी क्षमा शांती अमुप, वर्णिता भागवत धर्म प्रताप. जनक निष्कंप तटस्थ, काय ते आत्यंतिक क्षेम. काय हरीची भक्ती परम, कैसेनी ही हरिमाया सुगम. निश्रेयस उत्तम गुरुचरण, कर्म अकर्म आणि विकर्म. या सर्वांचे एकची वर्म, गुरु हेच रूप परमात्म. भागवत धर्म गुरुभक्ती, हरिचरित्र अवतार गुण. द्रुमिल नाथे केले निरूपण, पुरुषावताराची दाऊनी खून. रूपे नारायण वर्णिला, पुढे अभक्त गतिविन्यास. विदेहा गती नाथ चमस, वेदविहित चर्मासी कास. सोडिला हो नाश सर्वस्वी, सर्वांतरी हरीचा वास. मनोनी न करावा कोणाचा द्वेष, पिंडी पिंडी पाहावा परेश. रीता न रेस त्यावी न, अंती नववे करभाजन. कृत त्रेतादी युगीचे पूजन, कैशा कैशा मूर्तीचे ध्यान. करीते निर्वचन जाहले, कलियुगी एकची साधन. हरिगुरुचरण स्मरण, तेनेच होय भवभय हरण. हे एक निजशरण शरणागता, ऐसी पोथी झाल्या अंती. काकासाहेब पृष्ठा करीती, काय होई नवनाथ कृती. अतर्के वृत्ती तयांची, आवडी माधवरावास वदती. किती हो ही अवघड भक्ती, आम्हा मुडा कैची ही शक्ती. जन्मजन्मांती न घडे हे, कोठे हे नाथ महाप्रतापी. कोठे आपण ठाईचे पापी, आहे काय भक्ती ही सोपी. सच्चिद्रूपी हे ते धन्य, आम्हा ही भक्ती घडेल काय. कैसे न होईल तरणोपाय, झालो हताश गळाले पाय. झाला की वायफळ जन्म हा, काकासाहेब भक्त प्रेमळ. असावी जीवास काही हळहळ, सुस्थिर वृत्ती व्हावी का चंचळ. उडाली खळबळ श्यामाची, श्यामा नामे माधवराव. जयांचा काका लागी सद्भाव, तयास काकांचा हा स्वभाव. दैन्याचा प्रभाव नावडला, म्हणती बाबा सारिके लेणे. भाग्य लाधले जयासी तेने, मुख करावे केविलवाने. व्यर्थ की जिने तयांचे, साई चरणी श्रद्धा आढळ. तरीही का मनाची तळमळ, नाथांची भक्ती असे ना प्रबळ. आपुलही प्रेमळ नव्हे का, एकनाती टीकेसहित. एकादश स्कंद भागवत, वाचावे भावार्थ रामायण नित्य. आपणा निश्चित ही आज्ञा, तैसेच हरी गुरु नामस्मरण. ही बाबांची आज्ञाप्रमाण, यातची आपुले भवभय तारण. चिंतेचे कारण काय तुम्हा, परित्या नवयोग्यांचे चरित. तयाची ते असिधारा व्रत, साधेल काय आपणा यत्किंचित. चिंतन हे सतत काकांचे, लागली जीवास मोठी चुटपुट. नवयोग्यांची भक्तीचं उद्भट, कवन्या उपाय होईल प्रकट. तरीच मग निकट देख व खरा. असो ऐसी लागली हुरहुर,
आसनी शयनी हाच विचार, दुसरे दिनी घडला चमत्कार, श्रोती तो सविस्तर परिसावा, अनुभवाचा पहा नवलाव, प्रांतकाळीचा आनंद राव, पाकाडे हे जया उपनाव, आले माधवरावा शोधावया. तेही आले प्रांतकाळी, भागवत वाचावयाचे वेळी, बसले माधवरावा जवळी, स्वप्नांची नवाळी सांगत. इकडे चालली आहे पोथी, तिकडे परस्पर दोघे फुसफुसती, तेने श्रोत्या वक्त्यांची चित्ती, अस्थैर्य स्थिती पातली, आनंदराव चंचल वृत्ती, माधवरावाचं स्वप्न कथिती, वदता परिसता दोघे कुजबुजती, राहिली पोथी क्षणभर, काकासाहेब तव त्या पुसती, कायती ऐसी नवल स्थिती, दोघेच तुम्ही आनंद वृत्ती, सांगाणं आम्हाप्रती काय की. तव ते माधवराव वदती, कालसी काय आपणा शंका होती, समाधान घ्या हातोहाती, तारक भक्ती लक्षण, परिसा पाखाड्यांचे स्वप्न, दिदले बाबांनी कैसे दर्शन, होईल आपुल्या शंकेचे निरसन, गुरुपद वंदन भक्तिपुरे. मग ते स्वप्न ऐकावयाची प्रबळ जिज्ञासा त्या सर्वांची, विशेषी काकासाहेब यांची, शंकाही त्यांचीच आरंभे. पाहून या सर्वांचा भाव, स्वप्न सांगे आनंद राव, चित्ती ठेवून या सद्भाव, श्रोत्यासही नवला वाटला. एका महासमुद्रात उभा मी कंबरभर उदकात, तेथे माझी या दृष्टीपंथात, आले श्री समर्थ अकल्पित. रत्नखचित सिंहासन, वरी साई विराजमान, उदकांतर्गत जयाचे चरण, ऐसे ते ध्यान देखिले. पाहुनी ऐसे मनोहर ध्यान, जाहले अत्यंत समाधान, ते स्वप्न हे कोणास भान, मन सुख संपन्न दर्शने, काय त्या योगाचा नवलाव, तेथेच उभे माधवराव, पाया पडा हो आनंदराव, वदले मज भाव पुरस्सर. तव मी तया प्रत्युत्तर देत, इच्छा माझीही आहे बहुत, परिते पाय उदकांतर्गत, कैसे मज हातात येतील, उदका माझी पाय असता, कैसा पाय ठेवू माता, तरी मी काय करावे आता, नकळे मज तत्वता काहीही. ऐसे परिसुनी माधवराव, परिसा बाबास वदले काय, देवा काढ रे वरती पाय, आहेत जे तोय प्रच्छन्न. ऐसे वदतास तक्षण, काढिले बाबांनी बाहेर चरण, आनंदरावांनी मग ते धरून, केले अभिवंदन अविलंबे. ऐसे धरिता दृढ चरण, बाबांनी दिदले आशीर्वचन, होईल जारे तुझे कल्याण, काही न कारण भीतीचे. आणिक बाबा वदले देक, रेशीम काठी धोतर एक, श्यामास माझ्या देऊन टाक, तुझं सुखदायक होईल. तरी ती वंदून आज्ञाशिरी, धोतर म्या आणले रेशीमधारी, काकासाहेब आपण ते स्वकरी, माधवराव स्वीकारी ऐसे करा. मान्य करा जी ही मम विनंती, माधवराव हे परिधान करीती, करा ऐसे सुखवा मजप्रती, होईन मी अति उपकारी. आनंदरावाची ही मात, माधवराव स्वयपरिसत, काकासाहेब जव ते देत, ते न स्वीकारित ते वस्त्र. तयांचे मनी हे तो स्वप्न, आम्हास पटली पाहिजे खूण, दृष्टांत काही झाल्या विन, घ्यावे ना आपण हे वस्त्र. काकासाहेब तेव्हा वदत, आता बाबांचे पाहू प्रचित, घेणे हे उचित अथवा अनुचित, होईल ते सूचित चिठ्ठ्यांनी. देतील बाबा चिठ्ठी जैसी, मानोतयांची आज्ञा तैसी, चिठ्ठ्या बाबांची या पायापासी, कृत संकल्पेसी टाकिल्या. काकासाहेब यांचा भार, होता सर्वस्वी साईची यावर, आधी घ्यावा त्यांचा विचार, करावा तो व्यवहार पुढारा. हे तो बाबांचे हयातीत, तोचकी क्रम तयांचे पश्चात, चिठ्ठ्या टाकून आज्ञा घेत, तैसेच ते वर्तत निश्चये. कार्य मोठे अथवा सान, चिठ्ठीने आज्ञा घेतल्या विन, काही न करणे गेलिया प्राण, अनुज्ञा प्रमाण सर्वथा. देहसी जेथे नाही आपुला, एकदा बाबांच्या पाही वाहिला, मग तयाच्या चलन वलनाला, काय आपुला अधिकार. पहाया एका भावनेवर, लाखो रुपये कमाईवर, लात मारेली परी हा निर्धार, दृढ अमरांत राखिला. फळा येईल तुझे इमान, धाडीन मी तुझं लागी विमान, नेईन त्यात बैसवून, निश्चिंत मन राही तू. ही बाबांची प्रसादोक्ती, अक्षरे अक्षर आली प्रचिती, साई लीला वाचकांप्रती, ठावी निर्गम स्थिती काकांची. होता एका स्थितीचे स्मरण, आणिक ते काय विमान प्रयाण, काय ते आनंदाचे मरण, गुरुनामा वर्तन समवेत. ऐसे दीक्षित करारी आपण, चित्ती निरंतर साई चरण, इष्टमित्रांनी देऊनी शिकवण, झाले विलीन गुरुपायी. आता पूर्व अनुसंधान स्थिती, दोघाही मानली चिठ्ठ्यांची युक्ती, कारण दोघांची काकावर प्रीती, चिठ्ठ्या मग लिहविती अविलंबे.
एका चिठ्ठीत घ्यावे धोतर, दुसरीत त्याचा करावा अभेर. ऐसे लिहून साईच्या पायावर, टाकिल्या छाया चित्रातळी. तत्रस्थ एका अभ्रकास, त्यातील चिठ्ठी उचलावयास. लाविता धोतर घ्यावयास, माधवरावास ये आज्ञा. जैसे स्वप्न तैसीस चिठ्ठी, आनंद झाला सकळांपोटी. मग ते धोतर रेशीम काठी, घातले कर संपुटी श्यामाची या. त्यांचे स्वप्न यांची चिठ्ठी, परस्परांशी पडता मेठी. परमानंदन मायपोटी, सुख संतुष्टी उभयाते. माधवराव अंतरी खुश, आनंदरावा सही संतोष. झाला साई भक्ती परिपोष, आशंका निरास काकांचा. असो या सर्व कथेचे सार, ज्याचा त्याने करावा विचार. ठेविल्या गुरु पायावर शिर, गुरु वदनोद्गार लक्षावे. आपणाहुनी आपुली स्थिती, आपुली भूमिका वा चित्तवृत्ती. गुरु जाणे नखशिकांती, उद्धार गती ही तोच. जैसा रोग तैसे निदान, तैसेच औषध वा अनुपान. सद्गुरु नेहमी शिष्या लागून, भवरोग निवारण कार्यार्थ. स्वय तोजी करीतो करणी, आणू नये आपुले अनुकरणी. तुम्हा कारणे गुरुमुखातूनी, निघेल ती वाणी आदरावी. त्याच शब्दावर ठेवावे मन, तयाचीच नित्य करावे चिंतन. तेच तुमच्या उद्धारा कारण, ठेवा हे स्मरण निरंतर. गुरु सांगे ते पोथी पुराण, ते तो तद्वचन स्पष्टीकरण. मुख्य उपदेशी ठेवा ध्यान, ते निगम ज्ञान आपुले. कोणाही संताचे वसन, त्याचा करू नये अवमान. आपुली माय आपुली जतन, करील ती अन्य कोण करी. खरा मायेचा जिव्हाळा, लेकुरा लागी तिचा कनवाळा. बाळ नेने तो सुख सोहळा, घेईल तो लळा ती पूर्वी. संत सृष्टी माझी उमाप, आपुला बाप तो आपुला बाप. साही मुकीचे हे करुणा लाप, कोरा स्वहृदया पटावरी. म्हणून साई मुखीचे वचन, तेथेच ठेवा अनुसंधान. अंती तोच कृपा निधान, तापत्रय शमन करील. तोच जाणे त्याची कळा, आपण पाहावे कौतुक डोळा. काय अद्भुत तयाच्या लीला, सहज अवलीला घडती ज्या. दुसरा एक म्हणतो म्हणून, त्याचे सर्व घ्यावे ऐकून. मोडून द्यावे निजानुसंधान, निजगुरु वचन विसरू नये. यातची आहे परम कल्याण, यातची आहे भवभय तरण. यातची अवघे पोथी पुराण, जप तपानुष्ठानची हे. सारांश प्रेम करा गुरुवर, अनन्य भावे नमस्कार. दिन करा पुढे कैसा अंधार, तयासी भवसागर नाहीस. असा कुठेही सृष्टीवर, निकट अथवा कितीही दूर. साता समुद्राच्याही पार, भक्तार्थ अनिवार्य प्रेमळ. असो ऐसे हे लिहिता लिहिता, कथा एक आठवली चित्ता. एकाचे पाहुनी दुजाने करिता, कैसी आपदा होत जीवा. एकदा बाबा मशिदीत असता माळसा पती समवेत. पूर्वील फळीची शेज अवचित, स्मरे अकल्पित तयाते. रुंदी अवघी सव्वावीत, दोन्ही टोकास चिंध्या बांधित. मशिदीची या आड्यास टांगीत, झोपाळा करीत तियेचा. निजू नये अंधारात, तदर्थ उशा पायथ्या लगत. ठेवूनी रात्रो पनत्या जळत, बाबा निजत फळीवर. या फळीचे समूळ वृत्त पूर्वील एका अध्यायात आधीच वर्णिले आहे येत. परिसा की महत्त्व तियेचे, एकदा या फळीची महती. मनोभावे बाबा वर्णिती, काकासाहेब दीक्षिता चित्ती. उदेली वृत्ती ती परिसा, म्हणती मग ते बाबा प्रती. फळीवरी शयन प्रीती, असेल तरी ती टांगो तो प्रीती. मग स्वस्त चित्ती पहुडावे. बाबा तयास प्रत्युत्तर देती, खाली टाकून माळसापती. आपणची वर निजावे केवती, बरामी खालती आहे तो. त्यावर काका अतिप्रीती, आणिक फळी टांगू म्हणती. आपण निजावे एकीवरती, माळसापती दुसरीवर. त्यावरी पहा बाबांचे उत्तर, तो का निजतो फळीवर. जया अंगी गुण प्रकार, तोच फळीवर निजेल. नाही फळीवर शयन सोपे, कोणतीयेवर मजविन झोपे. नयन उघडे निद्रा लोपे, तयाससी झेपे हे शयन. मी जे करू लागे शयन, तैमी करी यासी आज्ञापन. कर मद हृदयावरी ठेवून, राही बैसून सन्निध. तेही काम यासन होई, बसल्या जागी डुलक्या घेई. तयान फळी ही कामाची काई, फळी ही बिछाईत माझीच. नामस्मरण चाले हृदयात, पाहे तेथे ठेवून हात. निजता मी मज करी जागृत, ऐसा अनुज्ञापित तो असता. त्यासची निद्रा लागता जड, करहोत त्याचा जैसा दगड. भगत म्हणता नेत्रांची झापड, उडूनी खडबड जो करी.
बसवेन जयाधरेवर, आसन जयाचे नाही स्थिर, तो नर निद्रा तमकिंकर, निजेल उंचावर केवी, म्हणून आपुले आपुल्या संगे, दुजियाचे ते दुजिया संगे, हे तो बाबा वेळ प्रसंगे, भक्तानुरागे अनुवदत, अगाध साईनाथांची करणी, म्हणून हेमाड लावला चरणी, तयानीही कृपाशी वचनी, ठेविला निजस्मरणी अखंड. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री गुरुचरण महिमां नामं पंचचत्वारिंशोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.